लातूर जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले, त्यामुळे हातातोंडाशी आलेले कोट्यवधी रुपयांची पिकं वाया गेलीत। लातूर औसा तालुक्याला या आसमानी संकटाचा सर्वाधिक फटका बसला। जोरदार गारपिटीने उभी पिकं आडवी झाली। त्या नैसर्गिक आपत्तीनंतर मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं। विरोधक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला। बँकांचे घोटाळे लपवण्याकरता विरोधक कर्जमाफीची मागणी करतायत असा घणाघाती आरोप मुख्यमंत्र्यांनी केला। मुख्यमंत्र्यांच्या निवेदनादरम्यानही विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली। स्टेट बँकेचे अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्यांनी कर्जमाफीला केलेल्या विरोधानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी स्टेट बँकेच्या मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने केली। भट्टाचार्य यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंग आणला जाईल असा इशारा विरोधी पक्षनेत्यांनी दिला। राज्यामध्ये रेल्वे फाटकाच्या वर किंवा खालून असे अनेक पूल प्रस्तावित आहेत। राज्यात असे 210 पूल बांधायचे आहेत। या प्रकल्पांचा खर्च 10,000 कोटी आहे। मात्र यातील 50% रक्कम केंद्र सरकार देणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला दिलेली ही भेट असल्याचं पाटील यांनी नमूद केलंय। मुख्यमंत्री आणि गडकरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा 2016चा निकाल जाहीर झालाय। नाशिकचा भूषण आहिरे हा उमेदवार संपूर्ण राज्यातून पहिल्या क्रमांकाने राज्यसेवेत उत्तीर्ण झालाय। उपजिल्हाधिकारी संवर्गाकरता त्याची निवड झाली, तर अमोल ठाकूर हा उमेदवार पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त संवर्गातून राज्यात पहिला आलाय। पूनम पाटील महिलांमध्ये सर्वप्रथम आली, तिची पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त पदासाठी निवड झाली। राज्य सरकारच्या सेवेमधल्या विविध अ, ब वर्गाच्या पदांकरता ही परीक्षा घेण्यात आली होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।